सो गाईज आज आहे मंडे, तर आम्ही आज मंडेची सुट्टी घेतली कारण की आम्हाला थोडीशी कामं आहेत. तसं तर मंडेला पण शॉप आपलं चालूच असतं, बट शॉपची थोडी कामं आहेत, मग सुट्टी पण आहे आणि भरपूर दिवस झाले माझे ब्लॉग पण नाही आले. सो आज मी ब्लॉग काढणार आहे कारण की ब्लॉगची कन्सिस्टन्सी माझी पूर्णपणे तुटलेली आहे. बट इट्स ओके, बिझनेस चालू आहे, तुम्हाला पण माहिती आहे. सो आता बिझनेसचं पण काम आहे, पर्सनल पण काम आहे, ते सगळ्या गोष्टी करून आपण आम्ही दिवसभरात काय काय करतो आहे ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवू या एका ब्लॉगमध्ये. सो भेटू. काहीच हे बघा काय वाटतंय, एक नंबर. आज पाऊस पडतोय थोडा थोडासा, ज्या गोष्टीचा आम्ही इंतजार करत होतो. हे बघा एक नंबर, असले भारी ढग आलेत ना. आता आम्ही चाललो बँकेमध्ये, आमचं बँकेमध्ये थोडंसं काम आहे. सो आता बँकेमध्ये जाऊन थोडंफार बँकेचे कामं करून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो. फायनली आमचं बँकेचं काम झालं आणि मला असं वाटलं की आज ऊन नाही आहे, पण ऊन भरपूर आहे. सो ठीक आहे, चलो आपण निकलते. आज आमच्या शॉपला सुट्टी आहे, पण तरी पण आम्ही शॉपचेच कामं करतो आहे. थोडेसे भांडी वगैरे घ्यायचे आहे, ते घ्यायला आलो आहे. इथे ऑलमोस्ट सामान घेतलं आहे आणि आता इथे भांडी घ्यायला आलो. बघू आता भेटत आहेत का. सो गाईज परत मी शॉपवरती आले कारण की शॉपचं थोडंसं काम करायचं बाकी होतं. तर आता मी फटाफट ते काम करून घेतो. प्लंबर आला आहे, नळाचं थोडंसं काम होतं छोटं ते करायचं होतं, तर ते करून आम्ही आता रिटर्न जाऊ. माझं एक शूटसुद्धा आहे, तर मला शूट करायला जायचं आहे. तर शूटसाठी मी कुठे जाणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. सो ह्या आजचा ब्लॉग एवढा इंटरेस्टिंग नाही आहे, बट ठीक आहे, तरी पण मी बनवते कारण की एक तुम्हाला कळायला पाहिजे की माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही चाललं आहे त्याच्यासाठी. आता मी तयारी करून चालले शूटवर. आता आम्ही चाललो शूटला. एक मोठ्या मिसळचं शूट आहे, तर आपण शूट करूया, त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग पण करणार आहे. आम्हाला एका दिवसात भरपूर सारे कामं करायचे आहेत आणि आमच्या दोघांचे पण शॉप मंडेलाच, म्हणजे तिथं तर मंडेला क्लोजच असतं, पण आमचा हा एकच म्हणजे आज क्लोज आहे. सो या स्नो भारी वाटतं ना, एकदम काळे काळे ढग झाले तिथे. आणि हिला बघा बाबा, हिला बघा पहिले. हां, आणि एकदम भारी काळे काळे ढग झालेत, पण पावसाचं काय नामोनिशान नाही आहे बदलापूरमध्ये. बट ठीक आहे. आता हे खूप ऊन आहे, खूप बेकार ऊन पण आहे आणि खाली काळे ढग आहे आणि इथे पांढरे ढग आहे. म्हणजे हा सीन तर मी पहिल्यांदाच बघितलं, काय वेगळंच आहे, पण छान वाटतंय. चलो ना. तो गायज आम्ही आलोय, मॅडम व्हिडिओ करतायत, त्यांचा व्हिडिओ शूटला करायला. शूट चालू ऑर्डर दिली ना त्यांना, मॅनेजर आहे ना किती टाइम लागेल. बसलोय आता येणार आहे. सो गाईज आता आमचं शूट झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहे शॉपिंग करायला. गुड्डीला पण थोडी शॉपिंग करायची आहे, मला पण करायची आहे. आणि इकडची मिसळ खूप टेस्टी आहे, तर तुम्ही पण नक्की विजिट करा. मला पण थोडेफार कपडे घ्यायचे आहेत. का करायचे म्हणजे मी बड्डेला पण काहीच नाही घेतलं कारण की आम्हाला भरपूर सारी कामं होती, म्हणून त्यांनी विचार केला की आज आपल्याकडे टाइम आहे तर आपण सगळ्या गोष्टी करून घेऊ. सो आता आम्ही इथून निघू आणि क्लायमेट पण एकदम भारी झालं, दाखव ना, एकदम पावसाळी मस्त क्लायमेट झालं. सो या, आणि हे बघा हावरे लोक आमची मिसळपाव खाऊन झाले, ती स्पेशल डिशची वाट बघत होती आणि स्पेशल डिश म्हणून ते खायला बसले. आणि आम्ही खाल्ले गावरान आणि काय रे, गावरान आणि पुणेरी, आणि हे स्पेशल आहे. बस उठ मग सोनकरी खाऊ. क्लायमेट इतकं भारी झालंय ना की घरीच जाऊ वाटत नाही. हा, असं वाटतंय पडेल कारण की खूप गारवारा सुटला आणि इतकं भारी वाटतं असं वाटतं गाडीवरती आरामात फिरत बसून निवांत. मग स्टेशनला खूप गर्दी आहे. गाईस आता हे फॅशन फॅक्टरीमध्ये भरपूर फिरलो, पण आम्हाला काय कपडेच नाही चांगले भेटत आहेत आणि इथे ऑफर लागले. सो असू शकतो ऑफरमध्ये सगळे कपडे, चांगले कपडे संपले असतील. तर आता आम्ही काही नाही घेते. आता आम्ही आता डीमार्टमधून थोडंसं सामान भरायचं आहे. सो गाईस सी दिस कसलं भारी. हा पूर्ण भरले. काय पाऊसच पडत नाही पण कसलं भारी वाटतंय शॉपिंग करायला. आणि माझी शॉपिंग ह्याला नेहमी एकदम ऑफरमध्ये एकदम तडका भेटतो आणि आम्ही नेहमी असेच येतो यार, आम्हाला काहीच भेटलं नाही, पण हे खूप छान आहे. प्राईस फायनली आता आम्ही डीमार्टमध्ये आलो आहे. सो आता डीमार्टमध्ये थोडंसं सामान घ्यायचं आहे, तर ते बघूया आणि मग भेटूया. काय आता असू दे चल. फायनली आम्ही मूवी बघायला आलो आहे, कॉकटेल 2. मला आज मूवी बघायचा होता आणि खूप दिवसभर आम्ही प्लॅन केला, पण प्लॅन काय सक्सेस नाही झाला. सो आता आम्ही डिसाईड केलं की चलो आम्ही मूवी देखणे जाते. आता रात्रीचाच 11:15चा मूवी आहे. सो आम्ही काहीच पहिल्यांदा असं झालं की मला कोणता तरी मूवी बघायचा आणि हा मूवी बघायला मी या दोघांना घेऊन आले जबरदस्ती, कारण की मी कधी मूवी नाही बघत, मला मूवी वगैरे आवडत नाही.
सो हा मूवी मला खूप मनापासून बघायचा आहे कारण की हा कॉमेडी पण आहे, रोमॅन्टिक पण आहे आणि ड्रामा पण आहे त्याच्यामुळे. सो मला असं वाटतं की हा मूवी मला खूप जास्त आवडेल. सो बघूया आता हा मूवी कसा आहे. सो गाईज असा फर्स्ट मूवी आहे ज्या मूवीला आम्ही एकदम ऑन टाईमच्या पण आधी पोचलो, नाही तर प्रत्येक मूवीला आम्हाला लेट होतं. हां, नाहीतर आम्ही डायरेक्ट जनगण मन झाल्यानंतर आम्ही पोचतो. बट ह्या मूवीला आम्ही एकदम लवकर आलेलो. सो या कैसा लगा? सिसली किस मेरे मोहल्ले में आइडिया मुझे बताया कि नहीं, इतना तो बनता था। सॉरी भाई, इसी का आइडिया था। ये है वो आली, कमीनी साली। हाय कमीनी। Hi. Ooh, formal and all. Come here. How are you doing? Nice to meet you. कॉलेज में बहुत सुना है तेरे बारे में। दोस्तों अगर आप लोगों का हो गया हो तो मैं निकलूं? Thanks my love. Ciao. चाओ। मंजुल, समीर, शट अप विक्रम। सो गाईज आता आम्ही आलो इथे काहीतरी स्नॅक्स घ्यायला कारण की मूवी बघतो तर स्नॅक्स खाण्याचे काय वेगळे. समोसा हा मला इथला समोसा आवडत पण नाही आहे, पण इट्स ओके, आपण दुसरं काहीतरी. गाईज फायनली आमचा मूवी बघून झालेला आहे. मूवी ठीक आहे, जास्त एवढा पण काय भारी नाही, एवढं मला एक्सपेक्ट बोलत ना काय बोलत रे एक्सपेक्टेशन होतं की खूप भारी मूवी असेल असं तसं, पण एवढं काय नव्हतं. मूवी ठीक आहे, इट्स ओके. बघितला, एवढी पण काय अशी मजा नाही आली, पण इट्स ओके. आता घालवलेत पैसे तर घालवलेत, गेले तर गेले. चला 1000 रुपयाला चुना डायरेक्ट. 1000 रुपये कसे